त्याला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या चाकणकर आहेत। त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक, त्यांचा राजीनामा घेणं पहिलं होतं, त्याच्याशिवाय पोलीस चौकशी करू शकत नव्हते आणि आता तातडीने त्यांना अटक झाली पाहिजे। यांच्या गुरु माऊलींनी बोंधू बाबांनी ज्या महिलेचं शोषण केलेलं आहे त्या पदावर यांनी पदाचा गैरवापर करून बोंधू बाबाला मदत केली, ते मी तुमच्या जगासमोर आणलेलं आहे, ते मी कोर्टासमोर आणणार आहे आणि पाठवा, तुम्ही कुठल्या नोटीस पाठवायच्यात ते पाठवा, विथ पुरावे तिथे तुमचे देणार की तुमचे काय संबंध होते आणि काय नव्हते ते। राजकारण संपलं का, ब्युटी पार्लर सुरू केलं का, मोहिनी वर्ष सुरू केलं, पण एक लक्षात आलं एवढ्या सगळ्या प्रकरणात, चाकणकरांकडे तंत्रमंत्र विद्याची PhD आहेत। चाकणकरांचा राजीनामा बोंधू प्रकरणात कॅप्टन अशोक खरात मध्ये घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। आता चाकणकरांना तातडीने तात्काळ अटक केली पाहिजे आणि या स्कॅन्डलच्या शेवटच्या धाग्यापर्यंत पोहोचून या सर्वांना शिक्षा होण्यासाठी जी SIT स्थापन केलेली आहे, जे व्हिडिओ जे फोटो आहेत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे, परंतु चाकणकरांना आरोपी करून आरोपी करून तातडीने अटक करणं गरजेचं आहे। असं जरी असलं तरी काँग्रेसचे पुण्याचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी मात्र त्यांचं समर्थन केलंय। त्यांचं म्हणणं आहे की राजकीय दृष्ट्या त्यांना त्रास दिला जातो। त्यांच्याच पक्षातल्या अतुल लोंढेजी यांनी सांगितलं अरविंद शिंदेचं हे वैयक्तिक मत आहे। मग आता अरविंद शिंदेना का वाटतं ते तुम्ही त्यांना विचारावं। बहुतेक अरविंद शिंदेना मला वाटतं बंधू बाबाकडं ताईंच्या माध्यमातून जायचं असेल म्हणून चुकीचं वक्तव्य केलंय का काही मला माहित नाही, परंतु त्यांनी कुणाची बाजू घ्यावी हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा विषय आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींवर जो अन्याय झाले त्याला कारणीभूत राज्य महिला आयोगाच्या चाकणकर आहेत, त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक, त्यांचा राजीनामा घेणं पहिलं होतं, त्याच्याशिवाय पोलीस चौकशी करू शकत नव्हते आणि आता तातडीने त्यांना अटक झाली पाहिजे। ताई, महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झालाय, परंतु राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष महिला प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे, त्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करताय? माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आणि माननीय राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी याचा निर्णय लवकरच घेतील, कारण का या सगळ्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होतीये, सरकारची बदनामी झाली म्हणून माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी तातडीने महिला आयोगाला राजीनामा द्यायला सांगितला। आता पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून पक्षाच्या सुद्धा अध्यक्षा त्यांचा राजीनामा घेतील आणि तशी मागणी सगळ्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा आहे। तुम्ही सातत्याने 3-4 दिवस त्यांच्यावर आरोप करताय, याच आरोपांवरती त्यांनी म्हणाले की तुम्हाला देखील आता नोटीसा पाठवणार आहेत। कसले आरोप केले? मी करायला लावला बोंधू बाबाला, तुमच्या गुरु माऊलीला मी करायला लावला? कसले आरोप केले मला तुम्ही पहिल्यांदा पत्रकार बंधूंनी सांगा, मी काय आरोप केले? ज्या महिला केला तिने FIR केली, ज्या महिलेच्या बेंबीत बोट घातलं तिने तक्रार केली, ज्या महिलेला मूत्र पाजलं तिने तक्रार केली, मी आरोप केले नाहीयेत। मी यांच्या गुरु माऊलींनी बोंधू बाबांनी ज्या महिलेचं शोषण केलेलं आहे त्या पदावर यांनी पदाचा गैरवापर करून बोंधू बाबाला मदत केली, ते मी तुमच्या जगासमोर आणलेलं आहे, ते मी कोर्टासमोर आणणार आहे आणि पाठवा, तुम्ही कुठल्या नोटीस पाठवायच्यात ते पाठवा, विथ पुरावे तिथे तुमचे देणार की तुमचे काय संबंध होते आणि काय नव्हते ते। कुणाला धमक्या देता या पोकळ? अशीच धमकी त्यांनी त्या खबरदार पुढारीवाल्याला दिली की ज्यांनी या बोंधू बाबाचा भांडाफोड केला होता, त्याच वेळी यांनी कारवाई केली असती तर आज एवढ्या महिला अत्याचाराला बळी पडल्या असत्या का? मी कारवाई करणार आहे, अक्कल का डोक्याचा भाग? कीड लागलेली आयोगाची अध्यक्षा। चाकणकर असं सुद्धा म्हणालेले आहेत काल राजीनामा दिल्यानंतर, त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे फोटोज आहेत ते 5 वर्षांपूर्वीचे आहेत, त्यानंतर त्या बाबाने काय केलं ते मला